गावाच्या विकासाच्या नावाखाली गावकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक आणि गावांचा पैसा कोट्यवधी रुपये काही मोजक्या लोकांच्या खिशात। हो, हे स्वप्न नाही, वास्तव्य आहे। गोंदिया जिल्ह्यातील सौदंड ग्रामपंचायतीतील तब्बल 1,54,00,000चा भ्रष्टाचार उघडकीस आलाय। होय, 1,54,00,000चा इतका प्रचंड निधी कागदोपत्री काम दाखवून हडप आणि सगळं केलं आहे गावाचेच निवडून आलेले प्रतिनिधी। सरपंच हर्ष मोदी आणि ग्रामविकास अधिकारी राजकुमार पटले यांनी। प्रश्न असा, गावाचा विकास करण्यासाठी आलेला पैसा कुठे गेला? ग्रामपंचायतीच्या कामांवर लोकांनी विश्वास ठेवायचा तरी कसा? आणि सगळ्यात मोठं, सरपंच आणि अधिकारी जर लाचखोर झाले तर गावाचा कारभार कोण चालवणार बरे? अहवालात काय समोर आलाय बघा। रस्ते दुरुस्ती दाखवली 38 लाखाची, पण रस्ता पूर्ववत। पाणी पुरवठा योजना 27 लाखाची, पण नवीन पाईपलाईनच नाही। शौचालय बांधकामावर 19 लाख, पण बहुतांश शौचालय अर्धवट आणि कोसळलेली। दिव्यांग आणि ज्येष्ठांसाठी 8 लाखाचे अनुदान, पण लाभार्थीच बनावट। आणि सर्वात मोठं म्हणजे स्वच्छता मोहिमेच्या नावाखाली तब्बल 52 लाखाचा निधी गायब। हे सर्व म्हणजे कागदोपत्री विकास आणि प्रत्यक्षात काम मात्र शून्य। असं का घडतंय आपल्या गावात? ज्यांनी पारदर्शकतेचं वचन दिलं तेच काळ्या पैशात न्याहून निघालेत का? गावाचा विकास, लोकांचा परिश्रम, कराचा पैसा या भ्रष्ट मंडळींनी फसवलाय। ग्रामस्थ आता संतप्त आहे। ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोठा जमाव जमलाय आणि लोक ओरडून म्हणतात, चौकशी नको, थेट गुन्हा दाखल करा, पैशाचा हिशोब द्या। ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू नाहीत, पण राग आहे, विश्वासघाताचा राग। तपास समितीनं अहवालात स्पष्ट लिहिलंय, कार्यादेश खोटे, पावत्या बनावट, मोजमाप पुस्तिका फसव्या, कंत्राटदाराशी संगम। म्हणजे सरळ भाषेत सांगायचं तर गावाचं भविष्य विकल्या गेलं। आता जिल्हा प्रशासनाने या प्रकरणावर गुन्हा नोंदवण्याची कारवाई सुरू केली आहे। संबंधितांच्या बँक खात्याची तपासणी होणार आहे आणि सरपंच पद निलंबित करण्याची शक्यता गडद आहे आणि पुढील ग्रामसभा तणावपूर्ण होणार यात शंका नाही। ग्रामस्थांचं एकच म्हणणं, हे पैसे आमचे आहेत, गावाच्या विकासाचे आहेत, कोणाच्या बापाचे नाही। हा आवाज थांबवता येणार नाही। गावाची प्रतिष्ठा, गावाचा विश्वास आणि गावाचा विकास हा भ्रष्टाचार घेऊन टाकू देणार नाहीत ग्रामस्थ। सौदंड ग्रामपंचायतीला हा घोटाळा फक्त एक उदाहरण नाही, तर ग्रामीण स्वराज्याच्या मानमरातबलेला काळा डाग आहे। तुमचं मत काय आहे? गावाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या अशा भ्रष्ट सरपंच आणि अधिकाऱ्यांवर कोणती शिक्षा व्हायला हवी? तुमचे विचार, तुमचा राग खाली कमेंटमध्ये जरूर लिहा। महाराष्ट्र 24 न्यूज करता आकाश नंदागोळी। काही दिवसा अगोदर तुम्ही ग्रामपंचायत संदर्भात एल्गार पुकारला होता की येथील सरपंच आणि ग्रामसेवक यांनी भ्रष्टाचार केला, त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? ज्या संदर्भात आम्ही जो एल्गार पुकारलेला होता, त्या भ्रष्टाचाराविरुद्ध जो एल्गार होता त्याचा पुरावा म्हणजे चौकशी अहवाल आहे आणि चौकशी अहवालमध्ये सरपंच हर्ष मोदी यांनी भ्रष्टाचार केला आणि तो भ्रष्टाचार एकदम म्हणजे असं मोजका नाही तर जवळपास 1,44,40,40,944 रुपये इतका मोठा भ्रष्टाचार त्यांनी केला